नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात लोणावळ्यात 21 तारखेला होणाऱ्या मिरवणुकीची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। 22 तारखेला अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लोणावळ्यात 21 तारखेला भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। याबाबत संचिती लॉन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। लोणावळ्यातील वैश्य समाज व हिंदू समिती लोणावळा यांच्या संयुक्तरित्या ही मिरवणूक काढण्यात येणार असून राम मंदिर भांगरवाडी ते राम मंदिर गवळीवाडा अशी पायी मिरवणूक वाजत गाजत जल्लोषात निघणार आहे। यानंतर लोणावळ्यातील लक्ष्मी नारायण मंदिरात महाप्रसाद वाटप व मिरवणुकीची सांगता होणार असून या मिरवणुकीमध्ये सर्व समाजातील लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपस्थितांच्या वतीने करण्यात आले। 21 तारीख को जो प्राण प्रतिष्ठा महोत्सव हो रहा है श्री राम के लिए, तो सभी समाज के लोग जरूर सम्मिलित हुए, कोई भी घर पे नहीं रहे। ये पूरा भारत का सम्मान है, उसके लिए भारत की जिसने भी अनाज खाया है, हवा खाई है, वो हर आदमी इसमें सहभागी हुआ है। जय श्री राम। जय श्री राम जन्मभूमि प्राण प्रतिष्ठा एनी 21 तारीखे अमने मिरवणूक काढी छे। तमे बधा सहभागी थाओ, कोई भी समाजना लोग तमे बधा सहभागी थशो तो अमने बहुत सारू लागशे। मारू नम्र निवेदन छे बधाने, तमे बधा धर्मवासियांना सर्व सनातन धर्माचा आपण एक आदर करणार आहोत। 500 वर्षानंतर आपली तपश्चर्या सगळ्यांची पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांना माझं आव्हान राहील की आपण सर्व श्रीराम भक्त आहोत, हनुमानाचे भक्त आहोत, तर सर्वांनी 21 तारखेच्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचे। 22 तारखेला प्रत्येक मंदिरामध्ये आपण जाऊन कार्यक्रम करायचा आहे, आपल्या घरासमोर रांगोळी काढायची, दिवे लावायचे, 5 दिवस घोडदौड करायचे। जशी आपण दिवाळी साजरी केली तशी दिवाळी आपण 5 दिवस साजरी करायची, कारण आज आपल्या देशाचा अभिमान आहे आणि आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे। म्हणून जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।